नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 407 ते ओवी 414च्या सहवासात आपण जातोय. भगवंतांनी आपल्याला सांगितलं की माझ्याशी तू मिळून जा, माझ्याशी समरस हो. ज्याच्याशी समरस व्हायचं आपल्यालाही तसंच व्हायला पाहिजे, तर ते मिळून जाणं सहज शक्य होईल. तेव्हा भगवंत म्हणतात की माझ्याशी मिळायचंय ना, तो मी पुससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेथ आप परू ऐसा भागू नाही, तो मी कसा. असं जर तू पुसशील, अर्थात मला विचारशील, तर मी सर्व भूतांच्या ठिकाणी सदा सरिसा. सदा म्हणजे नेहमी, कधीही त्याच्यात फरक पडत नाही असा नेहमी मी कसा आहे, तर सरिसा आहे म्हणजे सारखाच आहे. त्याच्यात जरा सुद्धा कमी जास्त होत नाही. अर्थात भगवंतांना असं म्हणायचं आहे की अनेक प्रकारची भूत अर्थात जीवसृष्टी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, परंतु त्या सगळ्यांमध्ये माझं जे अस्तित्व आहे ते सतत एक सारखंच आहे. त्यांच्या नामरूपाला धरून ते कधीही बदलत नाही. जेथ आप परू ऐसा भागू नाही, आणि त्यामुळेच त्याबरोबर कोणी माझ्या अत्यंत जवळचा आहे आणि कोणी मला अप्रिय आहे. अर्थात प्रिय आहे आणि अप्रिय आहे असा भेदच माझ्या ठिकाणी नसतो. अर्थात भगवंतांना सांगायचंय की तुला जर का मला येऊन मिळायचं असेल, तर ही लक्षणं तुझ्याही अंतःकरणात प्रगट व्हायला पाहिजेत. जे ऐसिया माते जाणोनी, अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करुनी भजती माते. भगवंताचं असं स्वरूप आहे, असं ज्यांनी जाणून घेतलं, अर्थात जाणोनी म्हणजे भगवंताच्या या स्वरूपाचं भान ठेवलं, जाणीव ठेवली, आणि ही जाणीव ठेवून अहंकाराचा कुरुठा, अहंकार रूपी कोठार मोडून टाकलं. जिथे अहंकार आहे तिथेच भेदभाव आहे, तिथेच आपला परका, प्रिय अप्रिय हे सगळे अंतःकरणात उमटणारे भाव आहेत. त्या अहंकाराचं घरच मोडून टाकलं, आणि मग जे जीवे कर्मे करुनी भजती माते, आणि मग फक्त मला जे कर्म करायचंय, माझ्याकडून जे होईल, माझ्या वाट्याला जे येईल, ते भगवंतासाठी, ती भगवंताची इच्छा, अशा रीतीने जीवाभावाने सर्व कर्म करत जे माझं भजन करतात, अर्थात माझी भक्ती करतात, ते वर्तत दिसती देही, परिते देही ना माझ्या ठाई. ते वर्तत दिसती देही, परिते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. अंतःकरणात असा भाव धारण करून जे वागताना दिसतात ना, ते देहरूपाने दिसतात, पण ते देहामध्ये नसतात, तर ते माझ्या ठिकाणी असतात. कारण त्यांनी आपला जीव भाव मलाच अर्पण केला. त्यांनी अंतःकरणात माझंच अनुसंधान धरलं, त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या पाशी नसतात. अर्थात जगाला त्या भक्ताचा देह दिसतो, तो भक्त देहामध्ये दिसतो, पण भक्त
अंतःकरणातनं परमेश्वरापाशी असतो. आणि परमेश्वर म्हणतो, मी कुठे असतो? आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. आणि मी तर त्यांच्या हृदयात संपूर्ण भरून पावलेला असतो. भगवंत भक्ताचं आणि स्वतःचं नातं संबंध कसं आहे ते दाखवतायत. ते म्हणतात, सविस्तर वटत्व जैसे, बीज कणिके माझी असे, आणि बीज कणू वसे वटी जेवी. अहो, वटवृक्षाचं पाहावं. वटवृक्षाचा पसारा केवढा, पण तो पसारा अव्यक्त रूपाने त्या बीजामध्ये सामावलेला असतो. आणि ते इवलूस बीज ते सुद्धा परत त्या वटवृक्षाच्याच ठिकाणी असतं. असा त्यांचा परस्परांमधला नातेसंबंध आहे. भगवंत म्हणतात, भक्ताचा आणि माझा सुद्धा असाच परस्पर नातेसंबंध आहे. तेवी आम्हा तयान परस्परे, बाहेरी नामाचींची अंतरे, वांचुनी आंतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. अहो, वर जर बघितलं तर माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अर्थात भक्तांमध्ये आमची वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी रूपं आहेत. हाच फरक बघायला मिळेल. तेवढंच आमच्यात अंतर आहे असं बघणाऱ्याला वाटेल. परंतु आतुवट, आतमध्ये जर डोकावून पाहिलं आणि वस्तू अर्थात आत्मवस्तू आत्मज्ञानाची विचारदृष्टी जर ठेवली तर आपल्या लक्षात येईल की मी तेची ते. भक्त मीच झालेत आणि मीच भक्त झालोय. अर्थात भक्त आणि मी एकरूप झालेलो आहे. आता जायांचे जैसे लेणे, अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. या ठिकाणी एक अप्रतिम उदाहरण ज्ञानोबाराय देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, आता जायांचे जैसे लेणे म्हणजेच उधारीने आणलेले लेणे म्हणजेच दागिने. उधारीने आपण दागिने आणलेत आणि ते अंगावर परिधान केलेत, तरी ते दागिने घातलेल्याला या गोष्टीचं पूर्ण भान असतं की अरे हे दागिने माझे नाहीत, हा अलंकार माझा नाहीत, हे अलंकार जे मी अंगावर धारण केलेत ते उसने आणलेले आहेत. समारंभ पार पाडल्यावर ते मला परत द्यावे लागणार आहेत. तैसे देह धरणे उदास तयाचे. त्याप्रमाणे भक्त हा देहरूपी अलंकार धारण करतो, पण ह्या अलंकाराच्या ठिकाणी प्रेम ठेवत नाही, लोभ ठेवत नाही. त्याला माहिती असतं हा अलंकार उसना आणलेला आहे. तैसे देह धरणे उदास तयाचे, परिमळू निघालिया पवना पाठी. परिमळू निघालिया पवना पाठी, मागे वोस फूल राहे दिठी. तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह. अहो, वाऱ्याची झुळूक आली की त्याच्या बरोबर, त्या वाऱ्या बरोबर पाठी पाठी फुलाचा सुगंधही निघाला. आणि फुलाचा सुगंध वाऱ्याबरोबर जसा जातो, मागे नुसतं देठावरती फूल राहतं. हळूहळू त्यातला सुगंध निघून जातो. ज्ञानोबाराय म्हणतायत त्याचप्रमाणे भक्ताचा सुद्धा अंतःकरणातनं भाव माझ्याच मागे मागे धावत असतो आणि केवळ आयुष्य आहे अर्थात प्रारब्ध आहे तोपर्यंतच तो देहाला धारण करून असतो. या ठिकाणी एक विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पवनाचं आणि सुगंधाचं उदाहरण दिलेलं आहे. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल हा पवन, हा वायू म्हणजे
दुसरं तिसरं नाही तर आपला श्वासोश्वास आणि त्या श्वासोश्वासाबरोबर जाणारा सुगंध म्हणजेच भगवंताचं नाम. श्वासोश्वासी भगवंताचं नाम घेतलं की आपला जीव भाव भगवंताशी एकरूप व्हायला लागला. आणि मग हे देहरूपी फूल आयुष्याच्या फांदीवर जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आयुष्याच्या मुठीत तसंच राहणार. येर अवष्टंभू जो आघवा, येर अवष्टंभू जो आघवा, तो आरूढोनी मदभावा. मजची आतू पांडवा पैठा जाहाला. परंतु हा जो अवष्टंभू आहे अर्थात अहंकार, मन, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिय, हा जो काही सगळा पसारा आहे तो आघवा. जो आघवा तो आरूढोनी मदभावा, तो सर्व प्रकारे माझ्यासाठीच, भगवंताची सेवा करण्यासाठीच, भगवंताची उपासना करण्यासाठीच ज्यांनी त्याचा उपयोग केला. मदभावा. मजची आतू पांडवा पैठा झाला. पांडवा, अर्जुना, तो माझ्या आतच पैठा जाहाला, म्हणजे तो माझ्या आत येऊन मलाच मिळाला, तो माझ्या ठिकाणीच राहायला लागला. भगवंतांनी आपल्या आणि भक्ताच्या मधला नातेसंबंध, एकत्व, समरसत्व कसं असतं ते आपल्याला या ओव्यांमधनं उलगडून दाखवलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.